याने नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश. बर्फानी बाबा टेंडर टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि निश्चितच आता मात्र बघूया निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा जमा करते आपल्या संघासाठी अल्पेश आणि योगेश. देवदास राईट आर्म. इनसाइड आउटचा फटका केलेला क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवर पूर्ण करतोय अल्पेश. खातं गोलतोय. संघाचा धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. चेंडू मात्र पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळला आणि पंच परेश महाजन यांचा इशारा ते व्हाईट बॉल. सूर्यकांत पाटील आपलं हार्दिक स्वागत. मनोज पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चार धावा धावपळकर. देविदास पुन्हा एक दस्तक होणार बॉलिंग मार्कवर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पडल्यानंतर निश्चितच चेंडू ट्रेंड झाला होता. उजव्या एसटीच्या किंचित बाहेर वळला आणि एसटी रक्षक दीपक पाटील याच्या हातामध्ये जाऊन विसावला होता निर्धाव रूपाने. धावसंख्या कायम आहे धावपळकर 4. पुढून फ्लिक केलेला आहे चेंडूला. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत योगेश याने. धावसंख्या 2 ने वाढते धावपळकावर 6. चेंडूला ठाऊ केलेलं. चेंडू होते मिटॉनला. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अतिशय चपळाईने पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव बघता बघता पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 3 ने वाढते धावपळकर 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक व्हाईट बॉल टाकला होता. निश्चितच पाहतो आपण पहिली षटक हे प्रगतीपथावर आहे. 9 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच आमच्याकडे वळताना त्यांनी इशारा केला की हा व्हाईट बॉल आहे. स्क्वेअर चेंडू होता. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते ते 10. मात्र चांगला फटका टोलवलेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेवर झेपावतो बाळराम पाटील. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि चांगला थ्रो देखील. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत बिनबाद 12. धावांची भागीदारी. अल्पेश आणि योगेश हे 2 फलंदाज सलामीवीर खेळपट्टीवर. प्रेक्षकांची माहिती करिता मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. मैदानाचा सदरचा सामना पाहतो बर्फानी बाबा टेंडर आणि जून अंदुरखी या 2 संघांमध्ये.
सोमनाथ दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल योगेश. योगेश 5 धावांवर खेळतोय. अल्पेश हा देखील 5 धावांवर खेळतोय. चेंडू मात्र स्लॉक स्वीपचा फटका खेळलेला आहे. सीमा पार 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. काय फटका खेळला होता. ताकदवर स्ट्रोक बघायला मिळाला. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकर 18. पहिला मोठा फटका या इनिंग मधला. सोमनाथ राईट आर्म. चेंडू मात्र गुडलेन्स पाडून उसळला आणि निर्धावच्या रूपाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या कायम आहे धावपलकर 18. पुढून स्टेपावडून खेळलेल्या चेंडू मिडॉनला लांबचा क्षेत्ररक्षक झेपावतोय देवीदास. तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची योगेशाला. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकर 20 धावांची भागीदारी. 2 सलामीवीर खेळपट्टीवर अजून कायम आहेत. अल्पेश चौधरी आणि योगेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र पडल्यानंतर किंचितसा टर्न देखील बघायला मिळाला. निर्धावच्या रूपाने यष्टीरक्षक दीपक पाटील याच्या हातामध्ये जाऊन विसावलेलं आहे. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश महाजन आणि स्क्वेअर लीगचे पंच सुरेश घरत. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केलेला. कंट्रोल पूलचा फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर थ्रो होतोय. पावसाळी क्रिकेट आहे आणि निश्चितच बघा पलून तिथे तब्बल 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढते धावपलकर 24. बरोबर 2 डझन धावा धावपलकावर जोडलेले आहेत. चेंडूला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. सिली निरापला चेंडू जातोय. 1च धाव मिळेल अल्पेशाला. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकर 25. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये देवीदास याने 12 धावा खर्च केल्या तर सोमनाथ याने दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केलेल्या आहेत. सलगचे 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तो जोशी 11 भादवड या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये जोशी 11 भादवड 40+ या संघाने पिंपळास 40+ संघाला पराभूत केला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये चेरोबा कोण 40+ या संघाचं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. दीपक पाटील तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. पूल केलेला पॉवरफुल धमाकेदार षटकार बघायला मिळते अल्पेश चौधरी याच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने भरारी घेते धावपलकावर 31. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 अर्धशतके ठोकली गेलेली आहेत. हरेश पिंट्या,
सिकंदर टीमचा ज्याने 78 धावा कुठून काढल्या होत्या. रणजित मानपाडा या संघाचे ज्याने 58 धावांची नाबाद खेळी साकारले होते. यश मात्रे मोठागाव 40+ या संघाचे ज्याने 50 धावा कुठून काढल्या होत्या. तर जगदीश नाईक याने 71 धावांची नाबाद खेळी साकारले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू देतोय निर्धाव. दीपक चेंडू मात्र बघूया. आकाशी फटका. क्षेत्ररक्षक बाळाराम पाटील याच्याकडून तिथे झेल सुटलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवरून झेपावला होता मिडॉपला, पण कॅच ड्रॉप केलेला आहे. 2 धावा पूर्ण करतो अल्पेश. धावसंख्या 2 वाढते. डबल 333. संधी चालून आली होती. पहिला गडी बाद करण्याची ती दवडलेली आहे. फुलटॉस चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बघा पावसाळी क्रिकेट आहे असं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. यानंतरचा चेंडू देखील फ्री हिट असणार आहे. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढतो धावफलकावर. 35-35. फ्री बॉल. दीपक शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय. चेंडूला मात्र स्लॉकशिपचा फटका खेळलेला आहे. फ्लॅट 6. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. धावा धावपलकर. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. 41 धावांची अभेद भागीदारी देखील बघायला मिळते अल्पेश आणि योगेश या 2 फलंदाजांमध्ये. अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ कल्याण डोंबिवली परिसरातील कालचा दिवस अक्षरशः गाजवला. मानपाडा 40+ हा संघ अंतिम फेरीत या संघाने प्रवेश केलेला आहे. पुढे स्टेप पाडून खेळलेलं. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव येण्यासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर. 43. पुढे स्टेप आडून खेळलेले आहे. चेंडू जातो मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. लांबच लांब पल्ल्याचा षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 49 धावा. चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी बघायला मिळते. 2 बॅटर मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. अल्पेश चौधरी आणि योगेश बोबडे चांगला खेळ साकारताना आपल्या संघासाठी. तब्बल 3ऱ्या षटकामध्ये दीपक पाटील यांनी 24 धावा खर्च केलेल्या आहेत. अल्पेश चौधरी आतापर्यंत 15 धावांवर खेळतोय आणि योगेश बोबडे 30 या धावसंख्येवर खेळतोय.
चेंडू मात्र बघूया, चांगला फटका, आकाशी फटका बघायला मिळते. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकर. 55 55 धावांची वेगवान भागीदारी. इनसाइड आउटचा फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, सेफ शॉट होता. दुसरी धाव पूर्ण केलेली अल्पेश याने. ओव्हर थ्रो होते आणि बघा तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि 4 धावा ह्या पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकर 59. अंतिम पहिल्या डावातील शेवटचे षटक. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील अल्पेश आणि योगेश यांच्यामध्ये तब्बल 59 धावांची एक वेगवान भागीदारी बघायला मिळते. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळलेला आहे, क्रॅकिंग शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. नांदेड पाटील वीर तानाजी दापोडे 40+ या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आपलं हार्दिक स्वागत. विष्णू पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. सूर्यकांत दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. चेंडू मात्र मिटवला येते. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकर 64. पुढून ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येते. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकर 65. फुलटॉस चेंडू होता. समाचार मात्र घेता आलेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येते. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, हा ना होताना तिथे फलंदाज धावचित बाद झालेला आहे. 1+1 एकूण 2 धाव मिळतील आणि फलंदाज मात्र तिथे धाव बाद झालेला आहे. यानंतर ते चेंडू देखील असणार आहे फ्री हिट. 67 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. तब्बल 67 धावांची वेगवान भागीदारी अल्पेश आणि योगेश या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळाली. भिवंडीचा बुलंद आवाज समीर ठाकरे यांनी देखील ह्या स्पर्धेला तसेच जून अंदुरकी या संघाला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत समीर ठाकरे. जितू नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. चेंडूला मात्र टोलवलं. एक धाव पूर्ण केली. निश्चितच आता मात्र दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाजाला मैदान सोडावे लागेल. 69 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत आणि 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी झून अंदुरकी 40+ या टीमला.
त्यानंतर जो सामना होईल तो बंद्र्या मारुती काल्ले 40+ आणि वीर तानाजी दापोडे 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी तयारीत राहायचं आहे. देवीदास आणि सोमनाथ सलामीवीर खेळपट्टीवर 70 धावांचं मोठं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 70 धाबा असं लक्ष ठेवलेलं आहे. बर्फानी बाबा टेंगर 40+ या संघाने पहिली षटक जितू सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. गणेश पाटील आपलं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खूप निष्णात पंच आहेत. परेश महाजन मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तर स्क्वेअर लेगचे पंच पाहतोय गोकुळदास पाटील. चेंडूला मात्र स्लॉक स्वीपचा फटका केले. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर दंड आणि चौकार पेश केलेला आहे देवीदासीने. चौकार आणि शिखात बोलतोय. धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. काल आपण कल्याण डोंबिवली परिसरातील संघांना इन ऍक्शन मध्ये बघितलं. मानपाडा या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आज भिवंडी परिसरातील 40+ चे दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला स्टिअर केलेला आहे. चेंडू चाललाय तो बॅकवर्ड पॉइंट कडे. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे ती देवीदास याने. धावसंख्या 2 वाढते धावफलकावर 6 विदाउट लॉस. जितू पहिले षटक हाताळतो. पुढे स्टेपारून खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धाव पूर्ण करते देवीदास. धावसंख्या 2 वाढते धावफलकावर 8. टोलवण्याचा प्रयत्न केला होता पण चांगले क्षेत्ररक्षण तिथे झालं होतं. ओव्हर थ्रो होतोय. निश्चितच 2 धाव पूर्ण करते देवीदास. धावसंख्या 2 वाढते धावफलकावर. दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. धावसंख्या 10. 70 धावांचं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. आतापर्यंत धावा धावफलकावर जोडलेले आहेत 10. तर आपण ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गोळी सरांना. खूप खूप धन्यवाद जयंत पाटील माझे मित्र. एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे आणि लक्षाचा पाठलाग करताना जुनांदरकी संघामध्ये बर्फानी व्याभा विरुद्ध जुनांदरकी अशी लढत आपण पाहतोय. याला खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र ते कव्हरला शॉर्ट कव्हरला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. समोर जे लक्ष आहे टार्गेट आहे ते म्हणजे 70 धावांचं आहे. 24 चेंडू आणि 70 धावा एक मोठं लक्ष समोर ठेवलेलं आहे. पूर्ण होत आहे. धावसंख्या होते 14. बर्फानी बाबा विरुद्ध जुनांदरकी अशी 2 संघांमधील लढत. बंद्रामारुती काल्हेर संघाने आपला संपर्क साधायचा आहे. बंद्रामारुती काल्हेर विष्णू पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे.
वेलकम. आज दापोडे गावचे दिग्गज खेळाडू सुद्धा दिसतात. आजी माजी खेळाडू सुद्धा 40+ मध्ये खेळताना दिसतील. बंद्रा मारुती कालेर संघ कर्णधार कृपया आपण संपर्क साधायचा आहे. चौदा धावा झाले. 70 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 14. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो की 14 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी अल्पेश चौधरी. डायमंड भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जात आहे आणि वन ऑफ द बेस्ट. आणि अल्पेश एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की स्पोर्ट्समॅनशिप, एक केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर एक खेळाडू वृत्ती काय असते ही नेहमीच त्याने दाखवून दिलेली आहे अल्पेशने. पुढचा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमार चेंडू आहे, बीमार चेंडू आहे. एक धाव मिळणार. यानंतर चेंडू असणार आहे पीठ. उघड्या डोळे बघा नीट, कारण यानंतरचा चेंडू असणार आहे पीठ. धावसंख्या होते 15. थोडीशी दुखापत झालेली आहे फलंदाजाला. आणि हा जो चेंडू असतो ना, याला खरं तर उद्देश तोच असतो, कारण बिमर चेंडू जो असतो ना तो फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने बिमर चेंडू टाकला जातो. कारण दुसरा अशा प्रकारे चेंडू जर टाकला तर हा गोलंदाज या इनिंग मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. सोमनाथ आणि देवीदास अशी जोडी खेळपट्टीवर आहे. बिनीची जोडी आहे अमेरिकी संघाची. अल्पेच्या या मात्र पासिंग शॉट डोक्यावरनं पॉइंटच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. आउटफील्ड स्लो आहे. तुम्ही या ठिकाणी षटकार चांगल्या प्रकारे वसूल करू शकता. मात्र चौकार मारण्यासाठी चौकार फारसे झालेले नाहीत, कारण आउटफील्ड इतकं स्लो आहे. या मैदानाची जी रचना आहे यामध्ये खूपच ग्रास आहे. आपण बघितलं ऑन साईडला जर बघितलं खूप ग्रास आहे. अगदी बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खूप ग्रास आहे, त्यामुळे चौकार तुम्हाला खूप कमी मिळतील. सतरा धावा झालेल्या आहेत. 17. अल्पेश पुन्हा या ठिकाणी चांगला चेंडू म्हणता येईल. हा चेंडू जर बघितला आपण अप्रतिम चेंडू आहे, आणि जर आपण तिन्ही फॉर्मॅटचा विचार केला तर अशा प्रकारचा चेंडू हा एक आयडियल आदर्श चेंडू म्हणता येईल वन डे क्रिकेट, 20 क्रिकेट, टेस्ट क्रिकेटसाठी. हा चेंडू मात्र शेवटच्या खेळी थांबून पार केलेला आहे. पुन्हा आउटफील्ड जी स्लो आहे त्याचा फटका बसतो, जर की संघाला चेंडू जातोय डिपिश पॉइंटला. तोपर्यंत मध्ये सोमनाथ याला संधी मिळते फक्त आणि फक्त 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 19. अजून फार मोठी मजल मारायची, कारण 70 धावांचं जे लक्ष्य आहे, एक विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना जुनादर हा संघ आपण पाहतोय. अल्पेश चौधरी हा चेंडू मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर आहे, आणि पंच परेश महाजन आज दुहेरी भूमिका पार पाडतात. तसे या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश महाजन आहेत, आणि त्यांना तोलामोलाची साथ जर दिली असेल तर म्हणजे संतोष जराटे, एकता मेजर, प्रशांत म्हात्रे, मेजर रवी देसले पाटील, आणि खास करून निलेश पांडे यांचं नक्कीच प्रशंसा करावीशी वाटेल, कारण सुरुवातीपासून अगदी पहिल्या मॅच पासून निलेश पांडे यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. याला पुन्हा टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे मिडऑफला. पहिली धाव वेगात पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, आणि हेच आहे पावसाळी क्रिकेट. करे कोई और भरे कोई, याला म्हणतात पावसाळी क्रिकेट. रबर बॉल क्रिकेट हेच महत्वाचं आहे.
पण काही घालून जायचं कारण नाही. सर्फ एक्सेल आहे, सर्फ एक्सेल आहे ना. धावसंख्या झाली 22. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 70 धावांचं लक्ष्य, 22 धावा झाले आहेत. यावेळेला मात्र फुल टॉस आणि आपण पाहतोय लांबच लांब आणि उंचच उंच माझा झोका असं म्हटलं जातं आणि हा लांबच लांब षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 28. म्हणजे अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावसंख्या झाली 28 आणि आता उर्वरित 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही रंगतदार अवस्थेवर होऊ शकतो, पण तिसरं षटक हे फार महत्वाचं ठरणार आहे. आणि तिसरं षटक गोलंदाजी कोण करतं? कारण बऱ्याचशा सामन्यामध्ये असं असतं की तिसरं षटक जे असतं ना, पहिलं षटक आणि लास्ट बट वन म्हणजे सेकंड लास्ट षटक, ही 2 षटकं फार महत्वाची ठरतात. पहिल्या षटकात जर तुम्ही कमीत कमी धावा जर दिल्या आणि फलंदाज बाद केले, ब्रेक थ्रू मिळवले, तर उर्वरित षटकामध्ये प्रेशर बिल्डअप करू शकता. आणि जेव्हा क्रिशियल सिच्युएशन असते, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तिसरं षटक गोलंदाजी जेव्हा चांगल्या प्रकारे करता. कारण आता पाहतोय आपण की 42 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण आहे. या अमेरिकी संघाला जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर या तिसऱ्या षटकात 20 पेक्षा जास्त धावा त्यांनी जमवायला हव्यात. आणि जर बर्फानी बाबा संघाला विजय प्राप्त करायचा असेल, त्याला 15 पेक्षा कमी धावा जर त्याने दिल्या तर ते विजयाकडे वाटचाल करू शकतात. क्रिकेटला तसंही जर त्याला महत्व नाही आहे, पण एक अनुमान असतो. बऱ्याचशा वेळेला समालोचक जे असतात थोडासा अंदाज वर्तवतात. बंद्रा मारुती काल्लेर, कारण वीर तानाजी दापोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बंद्रा मारुती काल्लेर संघ कॅप्टनने टॉससाठी यायचं, त्वरित यायचंय. बंद्रा मारुती काल्लेर वीर तानाजी दापोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बंद्रा मारुती काल्लेर संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे, कारण वीर तानाजी दापोडे संघाचे काही टॉस होणार आहे लगेचच. कारण यानंतरची मॅच ही होईल बंद्रा मारुती काल्लेर आणि वीर तानाजी दापोडे. संजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉल होता, म्हणजे फायदा उचलता आलेला नाहीये. देवीदास स्वतःवर नाराज आहे. संजय चौधरी पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला होता चेंडू. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. संजय यावर मात्र शॉर्ट आर्म पुढचा फटका, स्ट्रेट टू द फिल्डर. दुसरी धाव याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 31. म्हणजे अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे.
9 चेंडू आणि 39 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. याला पुण्याचा फटका खेळला चेंडू मिड विकेटला आउटफिल्डरचा करावा असणार आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांची धावसंख्या झाली डबल 3 33. हे षटक संपल्यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचे. वीर तानाजी दापोडे आणि बंगलामर्दी काढली. लगेच टॉस होईल. धावा झाल्या आहेत म्हणजे अजून जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 37 धावा. यामध्ये लोअर फलटा चेंडू सहजगती खेळलेला चेंडू जाते स्क्वेअर लेग कडे. आता एक मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने काहीही साध्य होणार नाही. जुनादुर्गी संघाला हवाई यात्रा करावी लागेल. तुम्हाला जास्त अंतर जर लवकर कापायचं असेल तर हवाई यात्रेचा वापर करावा लागतो. तोच वापर या ठिकाणी करावा लागेल. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 36 म्हणजे अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. संजय चौधरी पुन्हा एकदा मार्गस्थ. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या होते 37. थोडा सोयर मारा बघायला मिळतो या षटकामध्ये. यावेळेला मात्र पोल आणि पॉवरफुल. आता मात्र षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 43 म्हणजे जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे. पण या षटकाचा विचार जर केला भले शेवटच्या षटकार लगावला गेला मात्र एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण आम्ही अनुमान लगावला होता 15 पेक्षा कमी धावा 15 धावा दिलेल्या आहेत आणि 27 धावा आहेत अंतिम षटकामध्ये 27 धावा ठेवलेल्या आहेत. सामना अजूनही मी म्हणेन की 60-40च्या स्थितीमध्ये आहे. 60-40. 60% जर बघितलं आपण तर बर्फानी बळाच्या बाजूने सामना झुकलेला आहे आणि 40% हा सामना झुलवतो की. पण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळेला अंदाज चुकीचे ठरतात. दोन गोष्टी अशा आहेत क्रिकेट आणि राजकारण. अनिश्चितता आहे. काही होऊ शकते दोन गोष्टीमध्ये. काही घडेल. फक्त सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांनी थोडासा विचार करायला हवा त्या गोष्टीमध्ये. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न बघितला आपण. चेंडू जवळपास डाव्या आणि मधली एसटीच्या वरून हा निघून गेलेल्या एसटी रक्षकाच्या हातात. 5 चेंडू आणि 27 धावा. याला फटका खेळलेला मात्र चेंडू हवेत आहे. झेल होणार नाहीये. आता फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे.
कारण धावसंख्या थांबलेली आहे ती 44, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू जे उरलेत ते म्हणजे 3. काय गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये, खूप चांगली गोलंदाजी. खास करून फुल्लर लेनचा वापर केला जातोय. विकेट टू विकेट मारा केला जातोय. सचिन टकले आपलं हार्दिक स्वागत आहे. आता फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅट दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन वी तानाजी दापड आणि बंद्रा मारुती काल्लेर आमच्या बरोबर कॅमेऱ्या समोर आपण यायच्या लगेच टॉस होईल. याला मात्र हुकचा फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आणि याचबरोबर बर्फानी बाबा हा संघ विजय प्राप्त करतोय. जुनादुर्गी संघ पराभूत झालेला आहे. बर्फानी बाबा संघाचं अभिनंदन आणि जुनादुर्गी संघाचंही कौतुक. आणि खास करून जुनादुर्गी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला मी परेश महाजन असतील, आमचे निलेश पांडे असतील, त्याचबरोबर संतोष दराडे असतील, एकता म्हणजे प्रशांत